हॅलो फ्रेंड्स, वुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे उशीचं कवर कसं बनवायचं ते आपण इथे बघणार आहोत। ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। हे कवर्स म्हणजे त्याचा एक फर्स्ट पार्ट आपण तुम्ही रुमाल कसं विणायचं हा जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्की कळेल मी काय सांगत आहे ते। हा रुमाल कसा विणायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, त्याची लिंक मी खाली दिली आहे। याच पद्धतीने सेम मी आणखीन एक रुमाल करून घेतलेला आहे, पण इथे मी ही बॉर्डर केली नाही आहे, फक्त एकाच रुमालालाही आपण अशा पद्धतीने ही बॉर्डर करून घेतलेली आहे आणि एक रुमाल इथे असा प्लेन ठेवलेला आहे। आता हे आपण दोन्ही रुमाल एकमेकांना जॉईन करून घेणार आहोत। ते कसं करायचं ते आपण इथे बघूया। इथे आपण हे रुमाल टर्न करून घेणार आहोत। ही जी बॉर्डर आहे ही उलट्या बाजूने ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर हा रुमाल अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे। हा सेम रुमाल मी बनवून घेतलेला आहे। आता हा आपण जॉईन करून घेणार आहोत। इथे आपण हा ग्रीन कलरचा धागा यूज करणार आहोत। त्यासाठी मी इथे सुरुवातीलाच अशा पद्धतीने या नीडलमध्ये धागा ओवून घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे। ह्याचे चारही टोक आपण व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे सुरुवातीला जॉईन करून घ्यायचं आहे। धागा आपण थोडा जास्तीचा घेतलेला आहे। अशा पद्धतीने आता आपण हे दुसऱ्या बाजूने सुद्धा जॉईन करून घेऊया। इथे मी इथपर्यंत स्टिच करून झालेला आहे। मी हे 3 साइडने स्टिच करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता इथून थोडा हाफ पोर्शन आपण घेतलेला आहे। त्यानंतर हे पुन्हा तिन्ही बाजूला आपण असं स्टिच करून घेतलेलं आहे, जेणेकरून इथे आपण जे उशी आहे ते इथून आपण आतमध्ये टाकू शकतो। आता आपण इथे हा धागा फिक्स करून घेणार आहोत। धागा कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ह्या मागच्या बाजूनेच मी हा धागा थोडा स्टिच करून घेणार आहे उलट्या बाजूने आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने।
तुम्ही बघू शकता हा आपला इथे गॅप आपण ठेवलेला आहे एवढा, जेणेकरून इथून आपण ही याच साईजची उशी आहे ती इथे आपण टाकू शकतो. अशा पद्धतीने हे आपण इथून हे टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते ते. आता इथून आपल्याला हे जॉईंट नाही करायचं आहे, इथे आपण अशाच पद्धतीने ठेवून देणार आहोत आणि इथे आपण काही बटन्स लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला हे कधी खराब झालं तर काढून धुतासुद्धा येते. अशा पद्धतीने आपण हे फिक्स करणार नाही आहेत, इथे आपण बटन्स लावून घेणार आहोत. चला तर मग कसं करायचं ते बघूया. इथे माझ्याकडे हे काही बटन्स आहेत, अशा पद्धतीने थोड्या वेगळ्या शेपमध्ये आहेत, ट्रायंगलमध्ये तुम्ही बघू शकता. हे आपण इथे लावून घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला इथे आपण धागा स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हा धागा होऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे ओवून घ्यायचं आहे. आपण बटन्स लावून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे बटन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात ते लावू शकतात. अशा पद्धतीने हे लावून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने लावायचं आहे आणि हे इथून असं बंद करून घ्यायचं आहे. आपण हे बाकीचे सुद्धा बटन्स लावून घेणार आहोत. इथे आपले हे सर्व बटन्स लावून झालेले आहेत, पण हे आपण लास्टला स्टिच करून घेणार आहोत. इथे माझे हे सर्व बटन्स लावून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. थोड्या थोड्या गॅपवरती मी हे बटन्स लावून घेतलेले आहेत, जेणेकरून हे खुल्लं होणार नाही. आता आपण इकडे उशी टाकून घेऊया. आता हे जे बटन आपण लावलेत ते या खाच्यामधून अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत. इथे आपलं हे कवर बनवून कंप्लीट झालेले आहे, तुम्ही बघू शकता. ही एक आपली डिझाईनसुद्धा होते आणि इथून आपलं उशी आता इथून आपली पॅक झालेली आहे. बघू शकता किती सुंदर दिसते. दोन्ही बाजूने तुम्ही बघून घ्या. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.